गावरान मेवा तुरीच्या सोल्याची आमटी पाहणार आहोत आपण. तुरीचे सोले, हिरवी मिरची घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि वरतून थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला छान असं कलर येईपर्यंत भाजायचं आहे. हा बघा कलर कसा आलेला आहे. आता तरी पण आणखीन भाजावं लागणार आहे आपल्याला. मस्त असं भाजून घ्यायचं आहे. छान असं मस्त कढईला न लागू देता भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान असं कलर येईपर्यंत. आणि गॅस बंद केलेला आहे मी. आता पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे सोले वगैरे आणि मस्त आता मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि ह्याची अशी पेस्ट झालेली आहे. मी थोडं पाणी पण टाकून घेतलेलं आहे आणखीन आणि मस्त अशी जी पेस्ट तयार केलेली आहे मी. इकडे घेतलेली आहे कढई. त्याच कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. त्याच तेलामध्ये टाकलेली आहे मोहरी. त्याच तेलात टाकलेलं आहे जिरं. मस्त असा तडका तयार होत आहे आपला. त्याच तडक्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल मिरची. मस्त कढीपत्ता तडतड करत आहे, कोथिंबीर खेळत आहे, मिरची पण टाकलेली आहे. मस्त असं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं फ्राय करायचं आहे. मस्त कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ आणि टाकायचं आहे मीठ. मस्त मीठ टाकून झालं की हळद टाकून द्यायची आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघा कसं तेल सुटलेलं आहे आणि टाकलेलं आहे पेस्ट त्याच्यामध्ये आपण. मस्त अशी पेस्ट टाकून बघा कलर कसा आलेला आहे याचा. छान असं भाजून मस्त झालेलं आहे. आता घ्यायची आहे याची उकळी काढून आपल्याला मस्त खमंग अशी. आणि उगीर न लागू नये म्हणून त्याच्यासाठी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं पीठ. 2 चमचे पीठ टाकलेलं आहे मी आणि घ्यायचं आहे फिरून छान खाली न लागता बारीक गॅसवरती. मस्त अशी खमंग आमटी आपली तयार होणार आहे. छान आता उकळी फुटायला चालू झालेली आहे. याला छान दणदण उकळी फुटू द्यायची आहे. ही बघा अशी दणदण उकळी फुटलेली आहे आणि झालेली आहे आपली आमटी तयार.